वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. प्रश्नपत्रिका आहे जी ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. 51 हा कोड नंबर आहे या विषयाचा. OCM असं तुम्ही शॉर्टकटमध्ये या विषयाला म्हणता. ही प्रश्नपत्रिका आहे 25 फेब्रुवारी 2023. इथे दिनांक दिलेली आहे 25 फेब्रुवारी 2023ची प्रश्नपत्रिका आहे ही. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा असते. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेची 4 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांच्या अनेक विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका या चॅनलवर मी पोस्ट केलेल्या आहेत. आणि या प्रश्नपत्रिकेच्या संदर्भात ही जुनी प्रश्नपत्रिका आहे, पण सराव म्हणून नमुना म्हणून तुम्हाला ही खूप उपयोगी ठरेल. जरी आत्ता 12वीची परीक्षा होऊन गेलेली असली, पण इयत्ता 11वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पुढील वर्षी ही प्रश्नपत्रिका सराव करण्यासाठी उपयोगी ठरेल. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पोस्ट केलेल्या मिळतील. अनेक विद्यार्थी प्रश्नपत्रिका मागत असतात. त्यांच्या मागणीवरूनच मी अशा जशा प्रश्नपत्रिका मला उपलब्ध होतात त्या पद्धतीने मी तुम्हाला देत असते. त्या उपयोगी होतात किंवा नाही ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला आपण बोर्ड प्रश्नपत्रिका 12वी वाणिज्य शाखेची पाहूया. OCMची प्रश्नपत्रिका. स्क्रीनशॉट काढून घ्या. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. सूचना वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2. उजव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नाचे गुण दर्शवतात. 3. डाव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नाचे क्रमांक दर्शवतात. आणि 4थी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. जे प्रमुख प्रश्न आहेत 1 ते 8 किंवा 5-6 जे असतील ते 1, 2, 3 असे जे प्रमुख प्रश्न आहे तो नवीन पानावर घ्यायचा, एकाखाली एक लिहायचा नाही. पाहूया प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला जो आहे तो एकूण 20 गुणांचा आहे. तो अ, ब, क, ड असे 5-5 गुणांचे 4 प्रश्न. त्यातला अ पाहूया. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. सूचना दिलेली आहे विधाने पुन्हा लिहा. याचा अर्थ फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही, तर विधान लिहायचं पूर्ण. रिकाम्या जागी अचूक उत्तराचा शब्द लिहायचा, त्याच्या खाली पेन्सिलने 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची, पुढचं विधान लिहायचं. या प्रकारे उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा. 1. संज्ञापन साखळी म्हणजे टिंबटिंब पदक्रमानुसार उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत केलेला संवाद. पर्याय अ. शिस्त, ब. ऐक्य, क. अधिकार. 2. नाशवंत वस्तू टिंबटिंब गोदामात साठविल्या जातात. पर्याय अ. करदेय, ब. शीतगृह, क. सरकारी. अचूक उत्तर निवडायचं आणि पूर्ण विधान लिहायचं. क्रमांक 3. ऑनलाईन व्यवहार करण्यास टिंबटिंब आवश्यक असते. पर्याय अ. नोंदणी, ब. व्यापार, क. व्यवसाय. 4. जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष टिंबटिंब असतात. पर्याय अ. जिल्हा न्यायाधीश, ब. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, क. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. क्रमांक 5. किरकोळ बाजार हा असा बाजार आहे की जेथे किरकोळ व्यापारी प्रत्यक्षपणे मालाची विक्री टिंबटिंब यांना लहान प्रमाणात करतो. पर्याय अ. उत्पादक, ब. घाऊक व्यापारी, क. उपभोक्ता. अचूक उत्तर निवडून पूर्ण विधान लिहायचं आहे. ब आकडा आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. 5 गुणांचा प्रश्न. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये अ. हेनरी फेयॉल, ब. निर्देशन, क. शासनाप्रती जबाबदारी, ड. डिजिटल रोख, ई. मक्तेदारी. आणि ब गटात 10 बाबी आहेत. 1. एक प्रक्रिया जी सूचना, मार्गदर्शन, संवाद आणि प्रेरणा देते. 2. शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. 3. एक प्रक्रिया ज्यात भरती, निवड, रुजू होणे व मोबदला ठरविला जातो. 4. नफा मिळवणे. 5. नियम व कायद्यांचा आदर. 6. फक्त सायबर स्पेसमध्येच अस्तित्व. 7. सर्वत्र अस्तित्व. 8. एकच खरेदीदार. 9. आधुनिक व्यवस्थापनाचा सिद्धांत. आणि 10. एकच विक्रेता. क वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. 5 गुणांच्यासाठी 5 विधानं आहेत. चुकी बरोबर लिहायचं. 1. F.W. टेलर यांनी व्यवस्थापनाची 14 तत्वे विकसित केली. 2. चालू खाते हे नोकरदार व्यक्ती उघडतात. 3. अनियंत्रित बाजार हा मागणी व पुरवठ्याच्या प्रभावावर चालतो.
चालतो. 4. ग्राहक बाजारपेठेचा राजा असल्यामुळे त्यास कोणत्याही जबाबदाऱ्या नाहीत. 5. लोक अदालत लोक न्यायालय म्हणून ओळखले जाते. ड प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. शब्दांचा गट आहे, त्यातला विसंगत म्हणजे गटात बसत नाही असा शब्द ओळखायचा. 5 गुण आहेत. 1. नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, लेखन. 2. ट्रेकिंग, वन्यजीव अभ्यास, घोडेस्वारी करणे, बैठे खेळ. 3. प्राथमिक पतसंस्था, राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक, विनिमय बँक. 4. B2B, B2C, A2Z, C2C. 5. भाग बाजार, परकीय चलन, सोने चांदी बाजार, उत्पादित वस्तूंचा बाजार. यानंतर पाहूया प्रश्न दुसरा. खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 4 सोडवायच्या 6 पैकी आणि 8 गुण आहेत. म्हणजे 4 दुने 8. एक संकल्पना किंवा संज्ञा लिहायला 2 गुण. 1. व्यवस्थापन, 2. सामाजिक जबाबदारी, 3. विश्वस्त संकल्पना, 4. जनहित याचिका, 5. बांधणी किंवा परिवेष्टन आणि 6. उत्पादन. 4 संकल्पना स्पष्ट करायच्या, 8 गुण. प्रश्न क्रमांक 3. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. कोणतेही 2. 3 प्रश्न दिले, 2च सोडवायचे आणि 6 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. श्रीराम, एक उदयोन्मुख उद्योजक, यांनी आपल्या नवीन व्यवसायासाठी जमीन, पैसा, यंत्रसामग्री आणि कामगार वर्ग इत्यादी आवश्यक संसाधनांचा विचार करून आपल्या व्यवसाय संस्थेची रचना केली आहे. त्यांनी श्री श्याम यांना व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले. श्री राम यांनी कर्मचाऱ्यांची भरती, निवड, प्रशिक्षण, विकास आणि वेतन ठरविणे यासारख्या जबाबदाऱ्या श्री श्याम यांना दिल्या आहेत. श्री राम यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मानकांनुसार कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामांवर देखरेखीसाठी श्री शुभम यांचीही नियुक्ती केली आहे. तसेच गरजेनुसार श्री शुभम कर्मचाऱ्यांना उपाययोजना सुचवतात. या संदर्भात खालील व्यक्तींकडून व्यवस्थापनाची कोणती कार्ये सादर केली जातात? 1. श्रीराम, 2. श्री श्याम, 3. श्री शुभम. प्रश्न क्रमांक 2. श्री अमित हे व्यावसायिक आहेत. त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत. श्री अमित हे कुटुंबासह पुण्यामध्ये स्थायिक असून त्यांना 5 आणि 8 वर्ष वयाच्या 2 मुली आहेत. श्री अमित हे त्यांच्या पत्नी व 2 मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात का? श्री अमित हे सागरी विमा त्यांच्या कारखान्यासाठी घेऊ शकतात का? आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी कोणत्या प्रकारचा विमा श्री अमित घेऊ शकतात? क्रमांक 3ची घटना. श्री अथर्व यांनी धनादेशाद्वारे पैसे दिले आणि त्याचवेळी श्री समर्थ यांनी फंड ट्रान्सफर निधी वर्गद्वारे पैसे दिले तर कोणाचे पैसे जलद पद्धतीने जातात? कोणाचे पैसे देण्याची पद्धती ही पारंपरिक मार्गाने केली आहे? कोणाची पैसे देण्याची पद्धती ही ई व्यवसायाशी संबंधित आहे? प्रश्न 4. खालील फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 फरक स्पष्ट करायचे 4 पैकी आणि 12 गुण आहेत. म्हणजे 1 फरक लिहायला 12 गुण. 4 त्रिक 12. 1. चालू खाते आणि मुदत ठेव खाते. 2. संघटन आणि निर्देशन. 3. राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग. 4. ई वाणिज्य आणि ई व्यवसाय. 4 पैकी 3 फरक स्पष्ट करायचे, 12 गुण. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 8 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. शास्त्रीय व्यवस्थापनाच्या कोणत्याही 4 तंत्राचे वर्णन करा. 2. ग्राहक संरक्षणाच्या कोणत्याही 4 गरजा स्पष्ट करा. 3. विपणनाची कोणतीही 4 कार्ये स्पष्ट करा. 3 पैकी 2 सोडवा, 8 गुण. प्रश्न क्रमांक 6. खालील विधाने कारण स्पष्ट करा. कोणतेही 2. 4 पैकी 2 सोडवायचे, 8 गुण. एका प्रश्नाला 4 गुण. 1. नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे. 2. उद्योजकता हा स्वयंरोजगाराचा सर्वात चांगला स्रोत आहे. 3. ATM मधून पैसे कधीही काढता येतात. 4. ग्राहकास अनेक जबाबदाऱ्या आहेत. कारण स्पष्ट करायचे, 2. 8 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 2. 3 पैकी 2 सोडवायचे, 10 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप स्पष्ट करा. 2. पोस्टाने पैसे किंवा निधी पाठविण्याच्या सेवा व सामान्य सेवा स्पष्ट करा. 3. ग्राहकांप्रती व्यवसाय संघटनांच्या सामाजिक जबाबदाऱ्या स्पष्ट करा. 3 पैकी 2 सोडवा, 10 गुण. आणि 8वा शेवटचा प्रश्न.
खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणते 1-2 पैकी एकच सोडवायचा प्रश्न 8 गुण आहेत. 1. रस्ते वाहतूक म्हणजे काय? रस्ते वाहतुकीचे फायदे आणि तोटे सांगा. 2. समाज व ग्राहकांसाठी विपणनाचे असणारे महत्त्व स्पष्ट करा. 2 पैकी एक सोडवायचा प्रश्न 8 गुण. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल. आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.